हद्दवाढीचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। मला वाटते नगरपालिका ज्यावेळी झाली तेव्हापासून हद्दवाढ झालेली नाही। महानगरपालिका तर सोडाच, 80-82 वर्ष हद्दवाढ झाली नाही। आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। आपण पाहतो ठाणे असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, ज्या ज्या शहरांच्या हद्दवाढ झालेली आहे त्या ठिकाणचा विकास झालेला आहे। आणि मग अनेक गोष्टींचा त्यामुळे शेतकऱ्यांचे दर वाढतात। मला काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने फोन केला, मी किती 17,000ला काहीतरी एक जमीन घेतली होती, त्याचे 50 लाख रुपये झाले 1 गुंठ्याची। असे अनेक त्याचे फायदे आहेत। आता एक लक्षात घ्या, आम्ही या संदर्भात आग्रही होतोच, आजही आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यावर आमची झालेली बैठक जी होती त्यामध्ये दोन्ही सचिव होते, उपमुख्यमंत्री आणि युडी मिनिस्टर आमचे शिंदे साहेब होते, अनेक अधिकारी होते, आपले महापालिकेचे आयुक्त, सगळ्यांनी त्यावेळी ठरलं काय की अशा 120 प्रस्ताव आता हद्दवाढीचे प्रलंबित आहेत। हा 121वा प्रस्ताव तुम्ही सादर करा। आता 81 जे प्रभाग आहेत त्याचमध्ये ही निवडणूक होणार आहे। बाकीची निवडणूक ती जिल्हा परिषद त्यात होणार आहे। पण ज्यावेळेला नोटिफिकेशन निघेल आणि हद्दवाढ पूर्ण होईल त्यावेळेला पुन्हा ती निवडणूक होईल। आणि त्यामुळे हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये हद्दवाढीच्या प्रक्रियेमध्ये देखील सर्व नागरिकांनी विरोध न करता, राजकीय नेत्यांनी देखील विरोध न करता यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। सरकार थेटपणे आरोप करतात की कालच्या मीटिंगला जे होते ते शेतकरी नव्हते। आता बघा, सतेज पाटील काय करतात मला माहित नाही। आता त्यांना काम फारसं राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना कोणतरी काहीतरी सांगत असेल आणि मग ते काहीतरी बोलत असतील। त्याच्यापेक्षा मी त्यांच्याबद्दल, त्या माणसांतर असं बोलू नये, मंत्री राहिलेले आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत, विधान परिषदेचे गटनेते आहेत, कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलंय। आणि म्हणून त्यांनी तर या ठिकाणी अशा, आता ते पूर्वी देखील म्हटले होते माहिती आहे ना तुम्हाला, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 100 कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं नाही, वर्क ऑर्डरच मिळालेलं नाही। मग मी त्यांना आवाहन केलं होतं त्यावेळी की तुम्ही जर हे टेंडर झालं असलं आणि वर्क ऑर्डर जर विकासकाला दिली असली, तुम्ही राजीनामा द्या तुमच्या राजकीय, दिला नसला तर मी देतो, असं आता पण आवाहन करतो त्यांना। जर या ठिकाणी जर शेतकरी नसतील तर आज देखील मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो। पण तुम्ही अशा पद्धतीने दिशाभूल करणं सोडून टाका। लोकांना अशा पद्धतीने, शेतकऱ्यांना तुम्ही फसवू नका। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।